तुमच्या माध्यमातून आमचे मानपूर विधानसभेचे विधानसभा प्रमुख संजय चव्हाण यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांना तुमच्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोय. त्यांनी जो उपक्रम आज इथे घेतला, अनाथ मुलांसाठी त्यांनी सॅनिटायझरचं वाटप केलं, पूर्ण डबा किट दिलंय आणि खाऊच्या वस्तू दिल्या. ज्या पद्धतीने तुम्ही बोललात की बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण 20% राजकारण, पण आमच्याकडे शिवसैनिक 100% समाजकार्य करत असतात आणि संजय चव्हाणच्या माध्यमातून इथे शिवसेनेला एक चांगला तरुण तडफदार विधानसभा प्रमुख भेटलेला आहे आणि कार्यतत्पर. म्हणजे कुठल्याही कामाला कधी सांगा, पक्षाचे ज्यावेळी फोन जातात त्यावेळी संजय चव्हाण त्या पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात. आज त्यांच्या माध्यमातून मानपूर शिवाजीनगरमध्ये खूप चांगला असा कार्यक्रम त्यांनी उपक्रम घेतला. ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मानपूर शिवाजीनगर विधानसभा आमचे सर्वांचे लाडके विधानसभा प्रमुख संजय चव्हाण यांना वाढदिवस तसं बघायला गेलं तर त्यांचं उद्याच आहे, पण ॲडव्हान्समध्ये आज त्यांनी खरंच म्हणजे प्रत्येक वेळी त्याचा ज्यावेळेस वाढदिवस असतो त्यावेळेस तो गरजेच्या ज्या उपयोगाच्या गोष्टी असतात, मग ते आपल्या समाजकार्यातून असू दे किंवा अनाथ मुलांमध्ये तर आम्ही ते चिल्ड्रन होमला आम्ही येतच असतो आणि विविध कार्यक्रम तो आपल्या वाढदिवसानिमित्त इथे घेत असतो. आणि खरंच असा तरुण तडफदार असा विधानसभा प्रमुख आम्हाला मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये मिळालं आहे आणि अतिशय चांगलं काम त्याचं. जसं आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, परंतु खरंच सर्व शिवसैनिक जे बाळासाहेबांचे बाळकडू प्यालेले आहेत ते 100% समाजकार्यच करत असतात. या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मीडियाच्या मार्फत आम्ही सांगत आहोत. संजय चव्हाण चा आज 22 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा स्वभाव असा आहे ना की आपला जन्मदिवस हा गरीब लोकांच्या उपयोगासाठी, लोकोपयोगासाठीच आपण कार्यक्रम घेऊन करायचा, हा त्याचा जो हे आहे ना, सवय आहे ना त्याची आणि स्वभाव आहे ना, तोच खरा त्याला पुढे त्याची प्रगती करण्यासाठी कामी येणार आहे. त्याचा एक चांगला कार्यकर्ता या मानपूर शिवाजीनगरला लाभलेला आहे आणि त्याला कोणी सांगावं लागत नाही त्याला की मला इथे या कार्यक्रमाला या गोष्टीसाठी जायला पाहिजे. तो स्वतःहून त्याचा गुण हा त्याच्यामध्ये असल्यामुळे सामाजिक कामं करण्याचा गुण जो आहे ना, तो मुळात आपल्या शरीरात असायला पाहिजे आणि तर ही लोकांसाठी लोकोपयोगी जे कामं असतात ती घडतात. आणि तो कुठेही कधी बघत नाही की आपल्याला आपला खर्च होतोय, आपला स्वतःचा खर्च होतोय या पक्षासाठी किंवा पक्षाच्या कार्यक्रमासाठी. तर तो त्याचा गुण आहे ना, तोच गुण हा त्याचा अगदी चांगला आहे आणि असंच त्याला माझ्याकडून त्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा आणि त्याच्या हातून असेच कार्यक्रम लोकोपयोगी व्हावेत आणि शिवसेना वाढीसाठी त्याचा हा जो खारीचा वाटा आहे ना, तो सतत असाच राहू. नक्कीच तो आवडता झालाय, त्याच्या कामाने झालाय. लोकांचं नाव केव्हा होतं, जर तुम्ही लोकांपर्यंत, तळागाळातील माणसांपर्यंत त्यांची सेवा केलीत, त्यांच्या दुःखात सुखामध्ये सहभागी झाला तरच त्या व्यक्तीला लोक ओळखली जातात. नाहीतर आपण जगलो काय मेलो काय याचं नाव कधी नाही होणार. म्हणून लोकांना काय पाहिजे की आपल्यापर्यंत कोण व्यक्ती येते, आपल्या कधी सुखादुःखामध्ये कोण उपयोगी पडताय हेच लोक जाणत असतात आणि तोच गुण हा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला कधीही अपयश येऊ शकत नाही. जो काम मेहनती करतो, जिद्द चिकाटी ज्याच्या अंगी आहे ना, तोच कधी पण यशस्वी होतोय असं माझं म्हणणं. खरं तर मी ज्या पक्षात काम करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या पक्षाचं एक विद्र वाक्य आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की 80% समाजकारण आणि गरज वाटलेच तरच 20% राजकारण करायचं आणि समाज कार्यात आमच्या नसानसात या पक्षाने भरवलेलं आहे. मी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मी असेच विविध उपक्रम घेऊन, मग शालेय शिक्षण वाटप असून दे, साहित्य वाटप असून दे किंवा गरजू मुलांना काही वाटप असून दे किंवा मेडिकलच्या बाबतीत काही वस्तू वाटप असून दे, आणि प्रत्येक वेळेला या असे गरजू वस्तू वाटप करून मी माझा कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीने, वाढदिवसाचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने मी नेहमीच करत असतो. आज या कार्यक्रमाला या विभागाचे कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब, कार्यतत्पर महिला विभाग संघटिका प्राध्याताई सकपाळ, आमच्या माजी नगरसेविका, आमच्या सक्रियताई आणि
इतर असे बहुतेक असे पदाधिकारी इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमाला जी उपस्थिती दाखवली आणि प्रत्येकाने या मुलांकरिता आणि माझं मनोबल उंच करण्यासाठी जे मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचंच मी आभार व्यक्त करतो. याही पुढे जी ऊर्जा मला या कार्यक्रमातून भेटते, याही पुढे असे अनेक कार्यक्रम घेऊन समाजोपयोगी आणि समाजासाठी आणि पक्षासाठी जे जे चांगलं करता येईल ते करत राहीन. एवढंच बोलतो. जय हिंद. नक्कीच जिसका कोई नहीं उसका खुदा होता है आणि देवाने माझ्यावरती खरोखर भरपूर असे आशीर्वाद ठेवलेले आहेत. कारण की शून्यातनं वरती मी मोठा आलेलो व्यक्ती आहे आणि जे काय दिलंय ते देवाने दिलंय आणि माझं पण मला पण आहे. क्या लेके आया था और क्या लेके जाऊंगा, खाली आया था और खाली आज जाऊंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आमचे परममित्र संजयजी चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट, संजय चव्हाण साहेब आमचे विधानसभा प्रमुख आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत. हा पक्ष आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला ही शिकवण दिली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच अनुषंगाने आमचे संजयजी कदम साहेब बाळासाहेबांचे जे ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण करून आज जे कार्यक्रम त्यांनी घेतला, अनाथ मुलांना, गरजू मुलांना सॅनिटायझर किट वाटप केलं व खाऊ वाटप केलं, हेच वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं. त्याच शब्दावर संजय कदम चव्हाण साहेब आमचे चालत आहेत. तसंच बरीचशी कामं करत असतात संजय चव्हाण साहेब. त्यांनी आमच्या कोकणामध्ये पण गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केलं. आमचे लाडके विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेबांचा वाढदिवस असला की त्या विभागामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करत असतात. आमचे अंगणवाडी यात्रेमध्ये आम्ही जात असताना त्या ठिकाणी देखील ते जे गावात राहतात, कणकवलीमध्ये हरकुळ गावात, त्या गावात देखील विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाटप करत असतात. म्हणजे संजय चव्हाण व्यक्तिमत्व हा शिवसेनेच्या बाळकडून येऊन जन्माला आलेला आहे. म्हणून त्या माता पित्याला धन्यवाद प्रथम करतो, कारण का असं बाळ संजय चव्हाण सारखा आज आमच्या शिवसेनेला लाभलेला आहे. म्हणून माझ्या 142 परिवारतर्फे, वैशाली मुंबई परिवारतर्फे शिवसेनेच्या मी त्यांना वाढदिवसात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आणि तुम्ही या ठिकाणी खरोखर या कार्यक्रम उपस्थित राहिल्यावर तुम्हाला धन्यवाद देतो. संजय चव्हाण साहेबांविषयी किती बोललं तरी पण आम्हाला कमीच आहे, कारण तो असा एक कार्यकर्ता, शिवसेनेचा एक सुंदर कार्यकर्ता आणि कार्य करणारा, सामाजिक लोकांना आपुलकी असलेला मनामध्ये कार्यकर्ता आम्हाला शिवसेना लाभलेला आहे. यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. उद्या आम्ही बोलू त्याच्याविषयी, पण असा एक चांगला कार्यकर्ता त्यांनी आम्हाला लाभलेला आहे. याबद्दल आम्हाला खरोखर मोठा आभार आहे आणि एक अभिमान आहे. असा कार्य जो करतोय तो कार्य जो करतोय ते आम्हाला मानकुड शिवाजीनगरमध्ये लोकप्रिय काम आहे, संघटना वाढवण्यासाठी काम करतोय आणि करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.